नाशिक रोड व उपनगर पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे शाखेकडून अचानक विशेष मोहीम राबवून 244 टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली आहे। दिनांक 3 ऑक्टोबर 2025 रोजी पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा किरणकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके, सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग श्री सचिन बार यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखा अंतर्गत येणारे मध्यवर्ती गुन्हे शाखा युनिट 1, गुन्हे शाखा युनिट 2, गुंडा पथक, सायबर पोलीस स्टेशन, विशेष शाखा, अंमली पदार्थ विरोधी पथक, पोलीस कल्याण शाखा, महिला सुरक्षा उपनगर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक असे प्रत्येक शाखांचे एक अधिकारी व 10 अंमलदार तसेच त्याची वाहन अशांनी संपूर्ण नाशिक रोड उपनगर पोलीस स्टेशनचे हद्दीत विशेष मोहीम राबवून त्यामध्ये रस्त्यामध्ये दारू पिणारे टवाळखोर, ट्रिपल सीट वाहन चालवणारे, मोकळ्या मैदानामध्ये बसून दारू पिणारे असे एकूण 224 इसम यांना ताब्यात घेऊन त्यांना पोलीस स्टेशन येथे आणून त्यांच्याकडे चौकशी करून त्यांच्या सार्वजनिक ठिकाणी मद्यसेवन करणाऱ्या इसम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। याप्रमाणे नाशिक शहरातील सर्व पोलीस स्टेशन हद्दीत अचानक कोम्बिंग ऑपरेशन राबवून टवाळखोरांवर कारवाई करण्यात येणार आहे। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 किशोर काळे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके, सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सबकाळी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरसाट, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहिते, सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे, पोलीस उपनिरीक्षक श्रीवंत, पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे, पोलीस उपनिरीक्षक पवार, पोलीस उपनिरीक्षक सोनवणे, महिला पोलीस उपनिरीक्षक मोरे अशांसह पथकाने केली आहे। चढल का नाही माहित नाही, त्याची कशी उतरवायची आता बघितलं असं तुम्ही सगळ्यांनी थोड्या ट्रेलरमध्ये, आणि ज्याला हे समजणार नाही त्याला सगळ्यांना सूचना आहे, त्याच्या पायावर चालायच्या लायकीचं पण ठेवलं जाणार नाही, लक्षात ठेवा। काय पायावर पण चालायच्या लायकीचं ठेवणार नाही, त्याला धमकी समजायचं तर धमकी समजा, नाही तर इशारा समजा तर इशारा समजा। क्लिअर आहे सगळ्यांना? एबी न्यूज साठी प्रतिनिधी गणेश दाफुले, नाशिक।